मल्हारी दुपार येई नाना परी मायता सुंदरी पाय मे तोळा कमरी कोडोळा सदा हिलाल या ओळी तुम्हाला आठवता आहेत ना? हा नक्कीच. आज आहे चंपाषष्ठी. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खंडेराव महाराजांच्या मोठ्या प्रमाणावर उत्सव असतो, म्हणजे यात्रा असते. आणि अशीच यात्रा आज पाचोरा तालुक्यातील गिरड या रस्त्याला लागून असलेला खंडेराव महाराजांचं या ठिकाणी मंदिर असलेलं काकणबर्डी अतिशय प्रसिद्ध असलेलं ठिकाण. या ठिकाणी मागील शेकडो वर्षाची परंपरा या ठिकाणाला लागून असून या ठिकाणी असं सांगितलं जातं की खंडेराव महाराजांचं लग्न झाल्यानंतर या ठिकाणी त्यांचं हाताचं काकण सोडलं गेलेलं होतं आणि त्या दिवसापासून या यात्रेला प्रारंभ झालेला आहे. नुकताच कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि प्रशासनाने खबरदारी म्हणून काही यात्रा या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता. तसाच काहीसा निर्णय काकणबर्डी खंडेराव महाराजांची या यात्रेविषयी प्रशासनाने घेतला होता. मात्र आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी आपल्या खंडेराव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी दिसून येत आहे. यापुढेही पाचोरा तालुक्यातील सावखेड्याची यात्रा असेल, माहिजी देवीची यात्रा असेल, या यात्रांनाही प्रशासन आळा बसवणार का आणि अशीच भाविकांची गर्दी त्या ठिकाणी ओसंडून वाहणार का, असा या निमित्ताने एक प्रश्न उभा राहिला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की दुसऱ्या टप्प्यामध्ये महिला पुरुष तरुण सर्व भाविक भक्तगण या ठिकाणी रांगेनं आपले आपले दर्शन घेत आहेत. आपण जाणून घेऊया नेमका आज शासनाने या यात्रा बंद केल्यावर असल्यावर सुद्धा भाविकांनी या ठिकाणी जी गर्दी केली आहे, नेमकी काय श्रद्धा भाविकांची या ठिकाणी आहे. मावशी, तुमचं नाव काय? कुठून आले? बर. या ठिकाणी यात्रा बंद होती असं तुम्हाला माहित होतं का? कोरोना चालू हे तुम्हाला माहित आहे का? तुम्ही तोंडाला मास्क लावलेलं नाहीये, मग कोरोनाची भीती नाही वाटत का? यात्रा होती आणि ती बंद होणार होती असं आम्हाला माहित नव्हतं. मात्र आम्ही श्रद्धेने भावनेने या ठिकाणी खंडेराव महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलो, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी एका महिला भगिनीने दिली आहे. सदानंदाचा येळकोट, हर हर महादेव, चिंतामण मोर्या, भैरवाचा चांदोबा, अडग्राम नगारा, सोन्याची जेजोरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायमे तोळा, कमरी कोडोळा, बेंबी हिरा, गड्यात कंती, मोहन माळा, डोईवर शेला, अंगावर शाल सदा हिला, असं म्हणत आज चंपाषष्ठी म्हणजेच देवदिवाळी, या देवदिवाळी निमित्त असलेली ही पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध असलेली खंडेराव महाराजांची काकणबर्डीची यात्रा. नेमकं या काकणबर्डीच्या यात्रेला काय महत्व आहे आणि याची आख्यायिका काय आहे जाणून घेणार आहोत आपल्या पाचोरा तालुक्यातील एका भाविकाकडनं. तर तुमचं नाव काय? मी रमेश धनगर. या चंपाषष्ठीच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी या ठिकाणी दर्शनाला आलो आहे. फारशी दुकानं नसली तरी जत्रेचा किंवा भाविकांचा उत्साह काही कमी झालेला दिसत नाही. या ठिकाणी या यात्रेच्या संबंधित काही माहिती मला जी आहे त्याच्या काही आख्यायिका आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी चंपाषष्ठीला ही यात्रा जी भरते, या अशी काकणबर्डी हे असं एक देवस्थान आहे की चंदनपुरीनंतर या ठिकाणी खंडोबा, बाणाई आणि त्याच्यासोबत माळसाई अशा तिघांची मूर्ती एकाच ठिकाणी असलेलं हे एकमेव मंदिर आहे. म्हणून चंदनपुरी नंतरचं खूप महत्त्वाचं मंदिर काकणबर्डी देवस्थान मानलं जातं. या मंदिराच्या बाबतीत असं सांगितलं जातं की सुरुवातीला या ठिकाणी फक्त कळस मंदिराचा दिसत होता आणि ही बर्डी दिसत होती मोठी, खूप मोठी. आणि या बर्डीचा हळूहळू ही झीज झाली आणि त्यानंतर याचा कळसाचं खंडोबाच्या यात्रेच्या निमित्ताने दर्शन म्हणून त्या ठिकाणी घेऊ लागलेलं होतं. आणि या ठिकाणी नंतर मग मंदिर बांधकाम वगैरे या गोष्टी झाल्या. त्याचप्रमाणे अजून एक आख्यायिका मला जी माहिती आहे की गिरडला एक खंडोबाचं एक मंदिर आहे गिरणाकाठी. त्या ठिकाणी काकण सोडण्यासाठी खंडोबा आलेले होते आणि ते काकण सोडत असताना
ते तिथून आंघोळीनंतर या ठिकाणी आले आणि यानंतर या ठिकाणी त्यांनी आपलं काकण सोडलं आणि त्या काकण सोडल्यानंतर अजूनही आपण बघतो की या ठिकाणी जे नवं दाम्पत्य असतं, नवविवाहित दाम्पत्य असतं ते या ठिकाणी काकण सोडण्यासाठी येतात आणि त्यावरून सुद्धा याला काकणबर्डी असं नामकरण करण्यात आलेलं आहे. अशा 2-3 आख्यायिका याच्या बाबतीत आहेत. बरेच लोक या यात्रेला अजून पाचोरा, भडगाव या सगळ्या तालुक्यातील लोकांना सुद्धा जवळचं देवस्थान, सगळ्यांचं देवस्थान म्हणून देखील. आणि एक महत्त्वाचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं राहिलं की चंपाषष्ठीला जे तडी भरणे म्हणतो आपण, त्या पद्धतीची तडी जसं तुम्ही आता बोललेत तर त्या तडी भरण्याचा जो कार्यक्रम आहे तो देखील पार पडतो आणि सकाळी वेगवेगळ्या पद्धतीने या खंडोबाचं पूजन करून त्याचा जयघोष केला जातो आणि तो देखील जयघोष एडकोट एडकोट जय मल्हारच्या नादाने आपण त्या ठिकाणी करत असतो आणि तोच उत्साह सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या यात्रेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. सर, अतिशय हाकेच्या अंतरावर म्हणजे पाचोरा शहरापासून साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरावर हे मंदिर असले प्रसिद्ध असं मंदिर आहे. परंतु या ठिकाणी पाहिजे तसा विकास या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. याबद्दल तुम्ही काय सांगाल? विकासाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर खरं म्हणजे पर्यटन क्षेत्रामध्ये आमदार महोदयांनी खूप त्या ठिकाणी निधी आणणं अपेक्षित होतं, तरी देखील काही प्रयत्न या ठिकाणी स्थानिक समिती आणि त्याचबरोबर काही दात्यांकडून झालेला आहे. त्यांच्या या मदतीतून काही मंदिराचा विकास झालेलाच आहे. परंतु तरी देखील एवढं मोठं देवस्थान जे महाराष्ट्रातलं खूप महत्त्वाचं देवस्थान मानलं जाईल, आता खूप लांबून लोक या ठिकाणी नवस फेडण्यासाठी येतात. अशा परिस्थितीत या मंदिराच्या परिसरामध्ये जो विकास होणं अपेक्षित आहे तो अद्याप झालेला नाही असं मला वाटतं. कारण या मंदिर परिसरात मुलांसाठी, भाविकांसाठी निवासाचे तात्पुरतं या ठिकाणी केलेलं आहे. परंतु तरी देखील ही यात्रा कमीत कमी आपल्याला आठवडाभर भरवता येईल आणि खूप मोठा आर्थिकदृष्ट्या देखील या ठिकाणी शासनाला खूप हे होणार आहे, मदत होणार आहे आणि म्हणून देखील या मंदिर परिसराचा विकास होणं खूप गरजेचं आहे. आता आपण बघतो आहोत मंदिराच्या गाभाऱ्या व्यतिरिक्त कुठेही सावली नाही आहे, आपल्याला मंडप उभा करावा लागलेला आहे. म्हणून या सगळ्या ज्या सुविधा आहेत खूप आपल्याला करता येईल. सभामंडप आहे, या परिसरातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या पर्यटन विकासामध्ये जे अपेक्षित असतं ते आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे. त्याला खूप मोठा वाव आहे. कॅमेरामन प्रवीण ब्राह्मणेसह मी नगराज पाटील, PBC मातृभूमीसाठी काकणबर्डी, पाचोरा.